मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण एका पंजी आजोबांका इलेलो चेटकिनीचो भयंकर अनुभव बघणार असो। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चेटकिनीचं नाव ऐकलं असालच। हे जे चेटकिनी असतात ते एखाद्या जुनाट झाडावर बसान असतात आणि असा म्हणतात की ती एकदा मागे लागली की सहसा पाठ सोडत नाही। पण आताच्या काळात मात्र ही चेटकिनीची भूता अक्षरशः नष्टच झाल्यासारखी असत। पण आधीच्या काळी मात्र बऱ्याच जणांका चेटकिनीशी सामनो करूचो लागलेलो असा आणि तेंका तिचो भयंकर अनुभव सुद्धा इलेलो असा। आणि अशाच एका चेटकिनीचो अनुभव ह्या आजोबांका इलो होतो। ही गोष्ट 50-60 वर्षांपूर्वीची असा। तेव्हा आजोबा हाडाचे शेतकरी होते। ते दिवस रात्र शेतात कष्ट करायचे। तेव्हा त्यांचा नुकताच लग्न झाला होता आणि आधीच्या काळी लग्नसुद्धा खूप लवकर व्हायची। त्यावेळी त्यांचं वय 17 होता आणि आजीचं वय 12 होता। पण आजी आणि आजोबा दोघवले शेतात खूप मेहनत घ्यायचे, धान्य पिकवायचे। त्या दोघांची जोडी एकदम चांगली जमली होती। लग्नानंतर काही दिवसांनी आजी एक दिवस गेले होते। सगळा काही चांगला चालला होता। आजोबा सुद्धा आजीची खूप काळजी घ्यायचे। जसं 7-8 महिनो इलो तसा आजोबांनी आजीक ताकीद दिलेली होती की तू जड कामं अजिबात करायची नाही। त्यामुळे आता आजीचा शेतात जाऊचं प्रमाण खूप कमी झाला होता। ती अशी संध्याकाळची वगैरे फेरफटको मारायची। आजीची काळजी घेऊसाठी अजून कोणच नाही होता। आजोबांचे आई वडील त्यांचं लग्न होच्या पूर्वीच वारले होते। त्यामुळे त्यांच्या घरात आता आजोबा आणि आजीच राहत होते। बघता बघता 9 महिनो इलो आणि शेवटी तो दिवस इलो। अचानकच आजीच्या पोटात मोठमोठ्यान कळा येऊक लागले। आजोबांका समजला की का लवकरात लवकर वैद्यांकडे नेऊकया। तरी तेव्हा संध्याकाळचे 5-1 वाजत इले होते आणि आजीक सुद्धा वेदना होऊक सुरुवात झाली होती। त्यामुळे आजोबांनी जास्त वेळ न थांबता तिका आपल्या सायकलवर बसवल्याने। आजोबांकडे तेव्हा एक सायकल होती आणि त्यावेळेक आजीचे नुकतेच वेदना सुरू झाले होते। म्हणून मग आजोबांनी जास्त वेळ न काढता तिका सायकलवरसूनच नेऊचा ठरवल्याने, कारण चलत जाणं तर शक्य नाही होता आणि लवकरात लवकर तिका त्या वैद्यांकडे सुद्धा नेऊचा होता। मग त्यांनी तिका सायकलवरसून त्या वैद्यांपर्यंत नेल्याने आणि रात्री 8:30च्या सुमारास आजोबांका एक गोंडस मुलगी झाली। आजोबा आणि आजी दोघवले खूप खुश झाले होते। सगळा काही ठीक होता। पण वैद्य म्हणाले आता रात्रीची वेळा, त्यामुळे या बाळाक आता नेऊ नको, तुम्ही उद्या सकाळी एका घेऊन जावा। आणि त्या वैद्यांचं बोलणं सुद्धा एकदम योग्य होता। रात्रीच्या वेळी असं लहान मुलांका रस्त्यावरसून नेऊचं नसता। त्यामुळे आजीन आणि आजोबांनी ठरवल्याने की ठीक आहे, आजचा दिवस या बाळाक हयात ठेवूया आणि उद्या घेऊन जाऊया। पण रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होतो। त्यामुळे आजोबा आजीक म्हणाले तू हयात थांब, मी पटकन सायकलवरनं घराकडे जातोय आणि तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतोय। पण जसे ते जेवण आणूसाठी बाहेर पडतात तेवढ्यातच एक आवाज झालो आणि बघता बघता जोराचं वारं सुटलो आणि पावसाची मोठी सर इली। आणि मगासच्या घाई गडबडीत पावसापासून वाचूसाठी आजोबांनी कायच आणूक नाही होता। त्यामुळे आजोबा जरा वेळ थयत थांबले आणि पाऊस जाऊची वाट बघूक लागले। पण तो जो काय पाऊस होतो तो थांबाचं नावच घेत नाही होतो। मग कंटाळान आजोबा म्हणाले मरा दे, मी भिजतच जातोय आणि येताना काहीतरी घेऊन येईन। असं म्हणान ते त्या भर पावसासून आपली सायकल घेऊन घराकडे जाऊक निघाले।
तरी रात्रीचे 9 वाजत इले होते. रस्त्यावर चीट पाखरू सुद्धा नाही होता. सगळी लोक 7 वाजताच आपापल्या घरात जाऊन झोपी गेली होती आणि आजोबा त्या भयानक काळोखासून, त्या भर पावसासून सायकल चालवत होते. ते कसेबसे भिजतच आपल्या घराकडे येऊन पोचले. घराकडे येऊन त्यांनी भिजलेले कपडे बदलल्याने आणि पटकन आजीसाठी काहीतरी खाऊक करूक लागले. ता सगळा बनवून परत बाहेर पडापर्यंत रात्रीचे 10-10:15 होत इले होते. आजोबांनी एका डब्यात आजीच्या जेवणाचं सामान भरल्याने आणि ते त्या वैद्यांकडे जाऊक निघाले. जेव्हा ते बाहेर पडत होते तेव्हा मात्र पाऊस एकदम थांबलो होतो. वीज मात्र चमकत होती आणि अधूनमधून मोठमोठ्यान गडगडत सुद्धा होता. मग आजोबांनी पावसाचा अंदाज घेऊन ते पटकन वैद्यांकडे जाऊक निघाले. त्या वातावरण तर संपूर्ण पावसाचा झाला होता, पण पाऊस मात्र थांबलो होतो. पण खायच्या क्षणी तो पडणार होतो. पण जवसर थांबलो तवसर लवकरात लवकर आपण थंय पोचाया असं विचार करून आजोबा वेगान सायकल पळवूक लागले. त्यांच्या घरापासून वैद्यांकडे जाताना वाटेत एक कच्चो रस्तो गावायचो. त्या रस्त्याच्या दोनवल्या बाजूक घनदाट जंगल वाढलेला होता आणि जसे आजोबा त्या रस्त्यावर येतात तेव्हा त्यांका त्या रस्त्याच्या कडेक एक मुलगी उभी असलेली दिसली. तिच्या हातात एक टोपली होती. जसे आजोबा तिच्या जवळ जातात तसा त्या मुलीन त्यांका थांबवल्यान. तसे आजोबा म्हणाले, काय गो पोरी, काय झाला आणि एवढ्या रात्री तू हय काय करतं? तशी ती मुलगी रडत रडत म्हणाक लागली, आजोबा, मी सामान विकू केलं होतं आणि वाट चुकलंय. मग आजोबांनी तिका विचारल्याने की तुका नेमका खय जावचा. मग त्या मुलीन एका गावाचं नाव सांगितल्यान आणि ताजा गाव होता त्या आजोबांका वैद्यांकडे जाताना वाटेतच गावात होता. त्यामुळे आजोबा म्हणाले, तू काय घाबरा नको, तू बस मागे, मी तुका तुझ्या गावात सोडतोय. मी वैद्यांकडेच जाऊक निघालय, वाटेतच तुझा गाव असा, बस तू. तशी ती मुलगी पटकन आजोबांच्या सायकलवर येऊन बसली. मग आजोबांनी परत सायकल चालवूक सुरुवात केल्याने पण त्यांच्या मागे बसलेली जी मुलगी होती ती अजून रडतच होती. मग आजोबांनी तिका शांत राहाक सांगितल्याने पण ती काय केल्या रडाचं थांबवत नाही होती. पण जशी 2-3 मिनिटं होतात तशी ती अचानकच रडाची थांबली. तेव्हा आजोबा म्हणाले, अरे हिका अचानक काय झाला, मरा दे, पण रडाचं तरी थांबली एकदाची. हिका लवकरात लवकर तिच्या गावाकडे सोडतंय आणि लगेच वैद्यांकडे जातंय असं विचार करत ते सायकल चालवत होते. पण अचानक सायकल चालवता चालवता त्यांका अचानकच जाणवक लागला की त्यांची सायकल एकदमच जड झाली होती. म्हणजे अचानकच सायकलवरचं वजन वाढूक लागला होता. पण आजोबांका मात्र काहीच कळत नाही होता. रस्तो तर एकदम सरळ होतो, मग अचानकच सायकलचं वजन वाढला कसा? अक्षरशः आजोबा जोर काढून काढून पायंडल मारत होते आणि कशीबशी सायकल चलत होती आणि पुढे पुढे तर सायकल चलाचीच बंद होऊक लागली. तेव्हा आजोबांका समजला की काहीतरी गडबड असा. म्हणून त्यांनी सहजच मागच्या टायराकडे वळून बघितल्याने तेव्हा त्यांका जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या मागे जी मुलगी बसली होती त्या मुलीचे पाय वाकडे होते आणि ते इतके वाढले होते की अक्षरशः जमिनीत घासत होते, ज्यामुळे त्यांची सायकल अजिबात चलत नाही होती. तेव्हा आजोबांका त्यांच्या वडिलांची ती गोष्ट आठवली. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेला होता की रात्री बेरात्री रस्त्यांवर चेटकिनी फिरत असतात आणि चेटकिनी खूप हुशार असतात. ते समोरच्या माणसांका असा काही दृश्य दाखवतात ज्यामुळे तो माणूस तिच्या जाळ्यात अडकता. आणि अगदी तसा त्या चेटकिनीन एका लहान मुलीचं रूप घेऊन आजोबांका अडकवलेला होता. पण आजोबांका एक गोष्ट माहिती होती की कायव झाला तरी चेटकिनीच्या डोळ्यात अजिबात बघायचं नाही आणि असं जर आपण केला
तर ती आपल्याक वश करूक शकता. आणि एकदा का तसा झाला तर ती चेटकीन आपल्यासोबत त्या माणसाक घेऊन जाता. त्यामुळे आजोबांनी अजिबात मागे वळून बघूक नाय. ते अजून ताकदीन सायकल चालवूक लागले. तेवढ्यात तेंका मागसून एक आवाज येलो. अशा विचित्र आवाजात ती जी मागे बसलेली चेटकीन होती ती हसाक लागली होती. तेव्हा मात्र आजोबांच्या काळजात चांगली धडकी भरली, कारण ते ऐकन होते की एकदा का चेटकिनीच्या जाळ्यात अडकलं की ती सहसा पाठ सोडत नाही. आणि तेव्हा सुद्धा नेमका तास झाला होता. आजोबा जीवाच्या आकांतान सायकल चालवत होते, पण ती चेटकीन काय तेंका सायकल चालूक देत नाही होती. आणि बघता बघता त्या चेटकिनीचे पाय एवढे वाढले की आजोबांच्या सायकलचं मागचो टायर हवेतच उचलान गेलो. आणि जसं मागचो टायर हवेत उचलता तशी ती सायकल जागेवरच थांबली, कारण किती पॅन्डल मारले तरी आता काय फायदो नाही होतो. तेव्हा मात्र आजोबांनी आशा सोडल्याने आता ही चेटकीन तेंका तिच्यासोबत घेऊन जातली. या विचारान आजोबांका सरसरून घामच फुटलो. आणि तेवढ्यात तेंका त्यांच्या वडिलांची काही वाक्य आठवली. त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती ज्यात एक माणूस चेटकिनीच्या तावडीत असोच गावलो होतो, पण त्या माणसान त्यावेळेक मोठमोठ्यान देवाचं नाव घेऊक सुरुवात केल्यान. आणि अगदी तसाच आजोबांनी सुद्धा मोठमोठ्यान देवाचं नाव घेऊक सुरुवात केल्यानी. पण जसे ते देवाचं नाव घेतात तशी ती चेटकीन अजूनच मागसून हसाक लागली. तिच्यावर कायच फरक पडत नाही होतो. पण आजोबांनी मात्र हार मानूक नाही. ते अजून मोठमोठ्यान देवाचं नाव घेऊक लागले. तशी ती मागसून हसणारी चेटकीन होती ती अचानकच थांबली. आणि बघता बघता तिका काहीतरी त्रास होऊक लागलो. आणि तिचे जे भले मोठे पाय होते ते अचानकच हळूहळू छोटे छोटे होऊक लागले. आणि बघता बघता त्यांच्या सायकलचं मागचं टायर हवेत तरंगत होतो तो आता जमिनीत टेकलो होतो. आणि ज्यामुळे त्यांची सायकल आता चलाक लागली होती. त्या संधीचा फायदा घेऊन आजोबा जीवाच्या आकांतान सायकल चालवूक लागले. पण अजून ती चेटकीन त्यांच्याच मागे बसली होती. सायकल तर चलाक लागली होती, पण सायकलवरचं वजन मात्र अजूनही तसाच होता. आजोबांका माहिती होता की चेटकीन सहसा माझं पाठलाग सोडूची नाही. देवाचं नाव घेतला की ती तेवढ्यापुरती गप्प बसायची, पण काय केल्या ती पाठलाग काय सोडत नाही होती. आणि आजोबांका कायव करून आजीपर्यंत पोहोचायचा होता, कारण त्या वैद्यांकडे आजी आणि त्यांची नुकतीच जन्मा केलेली एक गोंडस मुलगी वाट बघत होती. पण आजोबांका मात्र तेंका परत बघू गावात ह्याची अजिबात आशा रवली नाही होती, कारण काय केल्या ती चेटकीन त्यांचं पाठलाग सोडतच नाही होती. तेवढ्यात अचानक आजोबांका आठवला तिने याआधी काहीतरी ऐकलेला होता की हे जे चेटकिनी असतात त्यांची सगळी ताकद त्यांच्या केसात असता. आणि जर आपण नकळत त्या चेटकिनीच्या केसाची शेंडी कापली तर ती जागच्या जागी नाहीशी होऊन जाता. पण या सगळा करणं तसा अशक्यच असता, कारण चेटकिनी सहसा आपल्या केसांच्या जवळ कोणाकच योग देत नाही. त्यामुळे आजोबांका नेमका पुढे काय करूचा ताच काय कळत नाही होता. तेवढ्यात तेंका पटकन आठवला की आपण ज्या मार्गान जातो त्या मार्गार एक देवस्थान असा. आणि तेंका कळून चुकला होता की जसे आपण देवाचं नाव घेतो तशी तिची ताकद तर कमी होता. मग कदाचित आपण जर ह्या चेटकीनीक देवस्थानाकडे नेला तर हिची ताकद अजूनच कमी होईल. आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपल्याक तिच्या केसाची शेंडी कापूक गावात. आणि तेव्हा आजोबा शेतकरी असल्यामुळे ते आपल्या सायकलीत एक कोयतो अडकवून ठेवायचे. ते त्याच कोयत्यान त्या चेटकिनीची शेंडी कापणार होते. तिने सगळा ठरवलेला होता. आणि ते अजून मोठमोठ्यान देवाचं नाव घेत होते, ज्या कारणामुळे त्यांची सायकल तरी हळूहळू पुढे सरकत होती. पण अजून ती चेटकीन त्यांच्या मागेच बसान होती. आजोबांनी डोका लढवल्याने
ते कशेबशे धापा टाकत तिका त्या देवस्थानापर्यंत घेऊन येले आणि त्या चेटकीने काय कळाच्याच आधी मुद्दामून ते सायकलवर ना पडले आणि ज्या ठिकाणी ते पडले त्या एक देवस्थान होता आणि जशी त्यांची सायकल जमिनीवर कोसळली तशी ती चेटकीन सुद्धा जमिनीवरच दाडकन पडली आणि त्या संधीचा फायदा घेऊन आजोबांनी सायकल का अडकवलेलो कोयतो काढल्याने आणि त्या ठिकाण देवस्थानाचं असल्यामुळे ती चेटकीन कायच करूक शकली नाही. तसो आजोबांनी क्षणाचा विलंब न करता आपल्या हातात कोयतो घेतल्याने आणि तो कोयतो चेटकिनीच्या शेंडीवर फिरवल्याने जसे ते कोयतो फिरवतात तशी त्या चेटकिनीची शेंडी मचून चिरली आणि तिच्या शेंडीचे 2 भाग झाले. तशी ती चेटकीन मोठ्यान किंचाळली आणि क्षणार्धातच ती थैसून नाहीशी झाली. तेव्हा मात्र आजोबांच्या जीवात जीव इलो जा आतापर्यंत कोणच करूक शकला नाही होता त्या आजोबांनी केल्याने होता. आणि तेव्हा जर आजोबांनी त्या चेटकिनीची शेंडी कापल्यानी नसती तर ती चेटकीन काय तेंका सहसा सोडणार नाही होती. ती तेंका आपल्यासोबत घेऊन जाणार होती. पण आजोबांका आजीक आणि आपल्या मुलीक भेटायचा होता आणि कदाचित त्यांच्याच प्रेमापोटी आजोबांच्यात तेवढी ताकद येली असावी. कारण एका चेटकिनीची शेंडी कापणं काहीच्या साध्यासुध्या माणसाचं काम नाही. पण त्या आजोबांनी मात्र करून दाखवल्याने होता आणि अर्थात त्यांच्या पाठीमागे देव उभो होतो. मग आजोबांनी त्या देवाचे खूप आभार मानल्याने मग ते त्या देवाच्या पाया पडान वैद्यांकडे जाऊक निघाले आणि ते सुखरूप आजी आणि आपल्या मुलीपर्यंत जाऊन पोचले. त्या दोघांका बघून त्यांच्या डोळ्यात पाणी चिला. त्यांका वाटलाव नाही होता की ते या दोघांका परत बघूक शकतात. मग त्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी ते आजीक आणि आपल्या मुलीक घेऊन घराकडे येले. मग त्यानंतर त्यांनी सगळं घडलेलं प्रकार आजीक सांगितल्याने तो सगळं प्रकार ऐकान आजीक चांगलं धक्को बसलो. ती लगेचच देवाकडे गेली आणि तिचे खूप मनापासून आभार मानल्यान. आजीची देवावर खूप श्रद्धा होती. कदाचित त्याचमुळे आजोबा त्या दिवशी वाचले असावे. मंडळी आज पुरतं एवढाच. तुमका हे अनुभव कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर लाईक करूक मात्र विसरा नको. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.